एक ॲक्टर ज्याला आपण मराठीत अभिनेता म्हणतो आणि एक पास्टर ज्याला आपण प्रमुख धर्मगुरू किंवा पॅरिश प्रिस्ट म्हणतो, या दोघांची चर्चा चाललेली होती. आणि पास्टर ॲक्टरला सांगतो की तुम्ही जेथे जेथे जाता तुमच्या मागे एवढी लोक येतात आणि तुम्ही जेव्हा ॲक्टिंग करता तेव्हा लोक अक्षरशः रडतात. आपण देखील सिरियल फक्त तेव्हा रडतो. परंतु पास्टर म्हणाले जेव्हा आम्ही प्रवचन करतो तेव्हा लोकांना काही पडलेलं नाही, लोक काहीच बोलत नाही. या मागचं कारण काय? आणि त्या ॲक्टरने सांगितलं की आम्ही काल्पनिक गोष्ट सत्य आहे म्हणून लोकांच्या मनामध्ये गळ्यामध्ये उतरवतो आणि तुम्ही सत्य घटना काल्पनिक आहे म्हणून लोकांना वाटते. माझ्या प्रिय भाविकांनो, आता मी काल्पनिक गोष्ट सांगणार नाही, तर सत्य घटना जी इतिहासात घडलेली आहे, जे आपण नाट्य आपण पाहिलेलं आहे, त्याच्यावर आपण मनन चिंतन करणार आहोत. तर फादर काही ते काल्पनिक गोष्ट सांगत आहे आणि म्हणून गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं काही मनामध्ये आणू नका. बाबा, मी माझा आत्मा तुझ्यात हाती सोपवितो. शब्द संत लूकच्या शुभवर्तमानातील 23वा अध्याय आणि 34वे चरण आहे. की सगळे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इंग्लंडमधील एक मिलिटरी जनरल अधिकारी ज्याला आपण म्हणतो, ज्याचं नाव ऑलिव्हर क्रॉमवेल, कदाचित तुम्ही नेटवर बघू शकता. ऑलिव्हर क्रॉमवेल, CROM, तो क्रॉमवेल WELL, हा ऑलिव्हर क्रॉमवेल तुम्ही नेटवर बघू शकता. हा कोण होता म्हणून? हा एक मिलिटरी अधिकारी होता. त्याही व्यतिरिक्त तो पॉलिटिशियन किंवा राजकारणी पण होता आणि तो अत्यंत कडक शिस्तीचा असा माणूस होता. एखाद्या सैनिकाकडून छोटी जरी चूक घडली तो त्याला भयंकर शिक्षा ठोठवायची. आणि अशाच एका तरुण तडफदार सैनिकाकडून एक छोटीशी चूक घडली. प्रकरण सगळं जनरलकडे गेलो, अधिकाऱ्याकडे गेलो. अधिकाऱ्याने सगळं न्याहाळून पाहिलं आणि फरमान सोडलं की उद्या संध्याकाळी 6 वाजता संत मेरीचं चर्च आहे, त्या संत मेरीच्या चर्चची संध्याकाळी 6 वाजता घंटानाद होईल
तेव्हा त्याला ग्राउंडवर आणायचं आणि शूट करायचं, गोळी मारायची. प्रमाण निघालं. आता संत मेरी चर्च होतं, तेथे आपले कसं विकास 12:30ची बेल वाजवायचं, पण 12:15ला घेऊन बसतो. तो 12:30चे 1 मिनिट पण अगोदर करत नाही. तसं तो साक्रिस्टिक पण होता, अगदी पंक्च्युअल होता. कोणत्याही वेळी कधीही मागे पुढे तो करीत नसे. आता ही शिक्षा ऐकल्यानंतर हा माणूस गडबडला, सबंध घाम फुटला आणि तो त्या अधिकाऱ्याला दयावया करू लागला की शिक्षा जी आहे फार भयंकर स्वरूपाची, तुम्ही थोडी कमी करा, सौम्य स्वरूपाची करा. परंतु पाषाण हृदयी अधिकारी काही ऐकायला तयार नव्हता आणि त्याच्या हृदयाला पाझर फुटला नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:45 वाजता जसे जमलेला ग्राउंडवर, सेंट मेरी चर्चच्या ग्राउंडवर लोक जमली, सैनिक जमले आणि मध्यभागी त्या ज्याने अपराध केला होता त्याला उभं केलं, मागे हात बांधलेलं होतं आणि जो गोळी मारणार होता तो बंदूक घेऊन अगदी तयारीत होता की 6चा टोला वाजला की लगेच गोळी सुटणार आहे आणि त्या सैनिकाचा त्याला नष्ट करणार आहे, त्याचा शिरच्छेद करणार आहोत. अधूनमधून वेळ होण्याच्या वर हा माणूस इतका भयंकर होता, त्याचा आवाज पण मोठा पहाडी होता आणि म्हणून तो आज्ञा सोडत होता. आणि संत मेरी चर्च घंटेचा 6 वाजले आणि घंटेचा नाद काही आला नाही. रोज 10 सेकंद देखील मागे पुढे न होणारा आवाज आज आला नाही. कारण आजूबाजूच्या ज्या शाळा होत्या, कॉलेजेस होती, हॉटेल्स होती, फॅक्टरी होत्या, ह्या ऑफिसेस होती, सगळ्यांची वेळ त्या बेलवर अवलंबून होती. कारण ती बेल वाजली की सगळ्यांची घरी जाण्याची वेळ व्हायची. बेल वाजली नाही, ऑडिबल क्रॉमेनचा पारा चढू लागला आणि त्यांनी फरमान सोडले की त्या साक्रिस्टीला आता इथे ह्या क्षणी माझ्या पुढे उभं करावं. कोणीतरी चर्चच्या बाजूला जाऊ लागलं आणि त्या मेस्ताला, त्या साक्रिस्टीला आणण्यासाठी कोणीतरी चर्चच्या बाजूला गेले. इतक्यात एक रक्तबंबाळ झालेली स्त्री, डोक्यावर रक्त, चेहऱ्यावर रक्त, हातावर रक्त, पायावर रक्त, अशी रक्तबंबाळ झालेली स्त्री त्या अधिकाऱ्यापुढे आली आणि सांगितलं, महाराज, चूक त्या साक्रिस्टींची नव्हे, ती चूक आहे ती माझी आहे. जेव्हा मला कळलं की ह्या माणसाला तुम्ही गोळी घालणार आहात, तेव्हा दुपारच्या वेळेला मी चर्चमध्ये शिरले. तो लोखंडाचा दोर होता, त्याला हात धरून मी वर चढले. संध्याकाळी बरोबर 6 वाजता साक्रिस्टी आला होता. तो टोले वाजवू लागला, परंतु मी वर चढून टोल्याला हात धरलेला होता आणि जेव्हा तो टोले वाजवत होता तेव्हा माझं शरीर, माझं डोकं, माझे हात त्या बेलच्या आजूबाजूला आपटत होते, आदळत होते आणि त्यामुळे ही बेल वाजलेली नाही, त्या बेल लोकांना ऐकू आलेली नाही. आणि म्हणूनच आता घंटेचा आवाज आलेला नाही. आता ती वेळ टळून गेलेली आहे, तुम्ही त्याला शिक्षा करू नका. पण तो काही ऐकायला तयार नाही. आणि मग तिने आणखी पुढे सांगितलं की मी तुमच्याकडे हात जोडून विनंती करते की माझ्या संसाराचं एक चाक तुम्ही निघून पाडत असाल तर ह्या क्षणाला माझ्या संसाराचं दुसरं चाक जे आहे, मी आहे, तुमच्या बुटाच्या पायाखाली चिरडून टाका आणि आमचा संसार उद्ध्वस्त करा. कारण आमचं लग्न आत्ताच झालेलं आहे, काही महिन्यापूर्वी आमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला जर पटत असेल तर आमचा संसार तुम्ही नष्ट करून जा. माणूस
कितीही कठोर असला, कितीही पाषाण हृदयी असला, तरी त्याच्या हृदयाला पाजच फुटतो. ह्या माणसाच्या हृदयाला पाजच फुटतो. त्याने त्या स्त्रीला हाताने धरलं, जणू त्याची लेकच ती त्याने समजलं, उभं केलं. त्या माणसाच्या चेहरा डोळ्यामध्ये अश्रू आले. त्याने त्या सैनिकाला बोलवलं, दोघांचे हात दोघा हातामध्ये दिले आणि त्याने सांगितलं, जा सुखाने संसार करा. माझ्या प्रिय भाविकांनो, पहिल्यांदाच या ऑलिव्हर क्रॉमवेलने आपलं हृदय मेणासारखं वितळलेलं होतं. पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यामध्ये हे घडलेलं होतं. त्याग म्हणा, बलिदान म्हणा, हे प्रेमाचं दुसरं नाव आहे. हे प्रेमाचं दुसरं नाव आहे. आणि त्यामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की त्या अधिकाऱ्याने सोडलेलं प्रमाण देखील त्याला रद्द करावं लागलं. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने असेच माखलेले हात, असेच माखलेला चेहरा, असाच रक्तबंबाळ झालेला चेहरा, शरीरावर घाव असलेला चेहरा परमेश्वर तुझ्या पुढे गेला आणि त्याने सांगितलं, माझ्या लोकांना क्षमा करा, माझ्या लोकांना पापातून मुक्त करा. आणि परमेश्वर पित्याने आमच्या पापाची क्षमा केली. जसं त्या बाईने ऑलिव्हर क्रॉमवेलच्या पुढे सांगितलं की आमचा संसार उद्ध्वस्त करू नका, तसं येशूने देखील पित्याकडे सांगितलं, बाबा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना माहीत नाही. पापाची क्षमा मिळाली. बलिदान ही प्रेमाची किंमत असते. जेथे प्रेम असते तेथे बलिदान देखील असतं. आणि त्याशिवाय, प्रेमाशिवाय बलिदान होऊ शकत नाही. त्याशिवाय प्रेम अस्सल होऊ शकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर आपण चर्चेच्या इतिहासामध्ये पाहिलं तर जवळजवळ 500च्या पलीकडे जे संत होऊन गेलेले आहे ते बहुतांशी रक्तसाक्षी आहे. आणि याचं मागचं कारण काय? त्यांनी आपल्या श्रद्धेसाठी रक्त सांडलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा एखादा रक्तसाक्षीत्वाचा सण असतो तेव्हा मिसाच्या वेळेला धर्मगुरू लाल कपडे परिधान करत असतात. आज देखील आपण पाहिलं की धर्मगुरू लाल रंगाचे कपडे परिधान केलेले होते, कारण प्रभू येशू ख्रिस्त रक्तसाक्षीत्वाचा सम्राट आहे आणि त्यांनी अखिल मानव जातीवर प्रेमासाठी रक्त शेवटच्या धर्मापर्यंत सांगलेलं आहे. आता एवढंच संपलेलं नाही तर माझे प्रिय बंधू भगिनींनो, त्या रक्तामध्ये एकूण 7 प्रकारचे बलिदान होते. 7 प्रकारचे बलिदान होते. त्याच्यामध्ये आपलं पहिलं बलिदान होते की बाबा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. लोकच्या शुभवर्तमानातील 23वा अध्याय आणि 34वं चरण आहे. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे शब्द उच्चारण्यासाठी की बाबा त्याने क्षमा कर, ते काय करतात त्यांना कळत नाही. हे शब्द मुखातून निघण्यासाठी प्रचंड हृदयामध्ये नम्रता लागते. इथे अहंकाराचा बळी द्यावा लागतो. आणि म्हणून पहिला जो बळी आहे प्रभू ख्रिस्ताने दिला तो अहंकाराचा बळी दिला की अहंकार माझ्यातून गळून पडेल, मी नम्र होईल, तेव्हाच कुठे माझ्यामध्ये हिंमत निर्माण होईल की बाबा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे समजत नाही. जुन्या काळी जर आपण पाहिलं की ज्या लोकांना शिक्षा व्हायची त्या लोकांना क्रुसावर टांगल्यानंतर ते शिव्या द्यायची, उलट बोलायची, शाप द्यायची. आणि म्हणूनच जुन्या काळी इतिहासात लिहिलेलं आहे की अशा लोकांची जिभा छाटायच्या, त्यांच्या जिभा छाट्या की त्यांच्या मुखातून काही शब्द निघता कामा नये. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अशा पार्श्वभूमीवर येशू ख्रिस्ताच्या हातापायामध्ये आपण खिळे पाहिलेले आहेत. चला, माराने अंग ठणकत होते, काट्याचं मुकुट त्याच्या डोक्यावर होता, लोक चेष्टा करत होती, थुंकत होती. आणि तरी देखील जी लोक क्रुसावर खेळलेली लोक
शिवा शाप देत होते, तेथे प्रभू सांगत होता, बाबा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बऱ्याचशा वेळा आपण म्हणतो की मला वाईट वाटते किंवा मला वाईट वाटत आहे, मला असं तर नेमकं वाईट कशाचं वाटतं की आमचा जेव्हा अहंकार दुखावला जातो तेव्हा आम्हाला वाईट वाटतं. आणि म्हणून जोपर्यंत माणूस आपल्या अहंकाराचे बलिदान देत नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्यावर निखळ प्रेम करता कधीच येणार नाही. आणि म्हणून क्षमा करता पण येत नाही. यहुदी समाजामध्ये 4 प्रकार होते. की पहिला प्रकार आहे की अमर्याद सूडबुद्धी. अमर्याद सूडबुद्धी की एखादी घटना घडली, आपण जर उत्पत्तीचं 30 आणि 31 प्रकरण बघितलं, अध्याय बघितला, तर तेथे शकेमच्या तरुणाने याकोबाची मुलगी दिना तिला भ्रष्ट केले. आणि मग बदला घेण्यासाठी सिमोन आणि लेवी हे जाऊन तेथील पुरुषांची कत्तल केली. अमर्याद सूडबुद्धी. दुसऱ्या प्रकारची सूडबुद्धी होती ती मर्यादित स्वरूपाची, जी आपल्याला लेवी या पुस्तकामध्ये अध्याय 24 आणि 19 आणि 21 चरणामध्ये सांगितलेलं आहे की जशास तसं, ठोसास ठोसा, दातास दात, एवढंच की मी तुझा घोडा मारला असेल तर तू माझा घोडा मार, मी तुझं वाईट केलं असेल तर तू माझं वाईट कर, परंतु ह्या पलीकडे कधीही दुसरा त्रास द्यायचा नाही. त्याला म्हणतात मर्यादित सूडबुद्धी. तिसरा प्रकार होता की एखाद्या माणसाने चूक केली तर त्याला 3 वेळा माफ करायची, 3 वेळा माफ करायची. आणि चौथ्यांदा जर त्याने चूक केली तर त्याला शिक्षा व्हायची. आता प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे आणि त्याने अमर्याद स्वरूपाची क्षमाशीलता आपल्याला बहाल केलेली आहे. आणि म्हणून त्याने सांगितलेलं आहे संत लूकच्या शुभवर्तमानमध्ये 7 अध्याय आणि 48 चरणामध्ये सांगितलेलं आहे की 7च्या 70 वेळा तू तुझ्या भावाला बहिणीला क्षमा करावीस. 7च्या 70 वेळा, जेथे 3 वेळा सांगितलेले होते, आता प्रभू येशू ख्रिस्त सगळा नियम बदलतो आहे आणि 7च्या 70 वेळा तुम्हाला आणि आम्हाला लोकांना क्षमा करायला सांगत आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मनाचा मोठेपणा आणि मनाचा लीनपणा, सौम्यपणा हा अहंकार नष्ट करू शकतो आणि मनापासून आपल्याला प्रेम करायला शिकवत असतो. दुसरा जो अहंकाराचं बलिदान प्रभूने दिलं ते आहे स्वार्थाचे बलिदान. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलेला होता. आपण परदेशामध्ये जातो, आपण नोकरीसाठी जातो, काही कामासाठी जातो, पण आपण कायमस्वरूपी तिथे राहत नाही. आपण इथे आपल्या मायदेशी परत येत असतो, कारण हा आपला देश आहे, तो आपला देश नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील पृथ्वीवरील कार्य सुरू करीत असताना त्याची नजर जी लागलेली होती ती स्वर्गाकडे असते, कारण स्वर्ग आमचं अंतिम निवासस्थान आहे. हे नाही, इथे आम्ही ट्रान्झिटमध्ये आहोत, इथे आम्ही प्रवासामध्ये आहोत, इथे ह्या क्षणाला आहोत, पुढच्या क्षणाला आम्ही इथे नाही आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वतःचं बलिदान दिलं आणि त्याचं सगळं लक्ष जे होतं ते स्वर्गाकडे होतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत योहानाच्या शुभवर्तमानमध्ये 6 अध्याय आणि 42 चरणामध्ये सांगितलेलं आहे की कोणाचाही नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं आणि ते देखील विपुल प्रमाणामध्ये. आणि म्हणून माझे प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सगळ्यांना स्वर्गाकडे नेण्यासाठी त्याने आपल्याला स्वर्गाकडे नेण्यासाठी आपला स्वार्थ बाजूला केलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ख्रिस्त पुराण फादर स्टीफन थॉमस आणि त्याचं सुंदर अनुवाद फादर फुटालो त्याने केलेला आहे ख्रिस्त पुराण म्हणून. आणि त्या ख्रिस्त पुराणामध्ये सांगितलेलं आहे की जगात येताना प्रभू येशू ख्रिस्त देवदूतासह आला
आणि जाताना प्रभू येशू ख्रिस्ताला चोराची संगत लाभली. आणि तरीही माझे प्रिय बंधू भगिनीनो, आपला स्वार्थ बाजूला ठेवून पश्चातापी चोराला त्याने स्वर्गाचे अभिवचन दिले आणि स्वर्गाच्या सुखामध्ये त्याला सहभागी करून घेतले. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तो स्वर्गाचा एकटाच मालक होता. आम्ही नव्हते, आम्ही स्वर्गाचे मालक नाही, तो एकटाच स्वर्गाचा मालक होता. परंतु ज्या ज्या लोकांनी पश्चाताप केला त्या सर्वांना त्याने स्वर्गाच्या सुखामध्ये सहभागी करून घेतले. आपला स्वार्थ बाजूला ठेवला. दुसऱ्याकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी माणूस जेव्हा स्वार्थ त्याग करू लागतो तेव्हाच प्रेमाला खरी किंमत उरते, नाहीतर त्या प्रेमाला काहीही अर्थ उरणार नाही. आज माणसाला एकट्याला सर्व काही हवं आहे. माणसाला सगळ्याला एकट्याला सर्व काही होते. दुसरा भागीदार त्याच्यामध्ये आला तर त्याच्या पोटामध्ये गोळा येत असतो. स्पर्धावृत्तीमध्ये त्याच्या पोटामध्ये गोळी असतो. तो निरनिराळ्या प्रकारचे डावपेच खेळू शकतो. प्रसंगी आपल्या भावा बहिणीला खड्यासारखा आपल्या मार्गातून अडसळ असेल तर खड्यासारखा तो बाजूला करायला देखील मागे पुढे पाहत नाही, त्याचा काटा करायला पाहतो. शास्त्रीय पुरुषांनी देखील त्यांच्या मार्गातील येशू ख्रिस्त हा काटा होता आणि म्हणून त्याला मरण करण्याची शिक्षा दिली. आणि तरीही देखील त्याने आपल्यासाठी प्रार्थना केली. संत मत्तीच्या शुभोधनामध्ये सांगितलेलं आहे, 5व्या अध्याय 44व्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जिथे प्रेम असतं तिथे छळ अजिबात अस्तित्वात राहत नाही. तर आपण त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करीत असतो आणि त्या व्यक्तीला आपण आपल्या मध्ये त्याला सहभागी करीत असतो. त्याचं सुंदर उदाहरण आहे, आपल्या सर्वांना ठाऊक आहे, नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला 27 वर्ष साऊथ आफ्रिकेतील नेल्सन मंडेला 27 वर्ष तुरुंगामध्ये होते. 27 वर्ष. आणि जेव्हा ते तुरुंगातून सुटून आले तेव्हा ते तेथे साऊथ आफ्रिकेचे राष्ट्रपती. आणि तेव्हा त्यांना ते मोठ्या पदावर बसवलं लोकांनी. तेव्हा एक दिवस त्यांनी संध्याकाळी पार्टी ठेवलेली होती आणि त्या पार्टीमध्ये बरेचसे लोक आले होते. त्याच्यामध्ये एक माणूस असा होता ज्याला नेल्सन मंडेलाने वरच्या स्थानावर नेलं आणि बसवलं. त्या माणसाने मान लाजेने खाली घातली की नेल्सन मंडेला मला येतो आहे आणि मोठ्या मानाने मला, कारण त्याने काय केलं होतं त्याला माहिती होतं. नेल्सन मंडेलाने त्याला आपला स्वार्थ बाजूला ठेवला आणि त्याला वरचं स्थान दिलं. कारण त्या माणसाने नेल्सन मंडेला जेव्हा तुरुंगात होते, जेव्हा त्याला तहान लागलेली होती, तेव्हा नेल्सन मंडेलाने ह्या माणसाकडे पाणी मागितलेलं आणि पाणी देण्याविषयी ह्या माणसाने नेल्सन मंडेलाच्या मुखामध्ये लंबी टाकली. एवढा भयंकर माणूस, परंतु त्याने देखील नेल्सन मंडेलाने त्याला आपला स्वार्थ बाजूला ठेवलं आणि प्रेमाचे त्या माणसाला वागवलं. तिसरं बलिदान आहे नात्याचं बलिदान आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पहिलं वाक्य आपण पाहिलं उद्देशून. दुसरं वाक्य होतं चोराला उद्देशून. पहिलं वाक्य पहिल्या पित्याला उद्देशून, दुसरं वाक्य चोराला उद्देशून होतं. तिसरं वाक्य जे होतं त्यात आपल्या आईला उद्देशून आहे की जगाला आपलं सर्वस्व वाहण्यासाठी त्याच्याकडे धनसंपदा फक्त एकच गोष्ट होती आणि ती त्याची आई होती. दुसरं त्याच्याकडे असणारं काहीच नव्हतं, फक्त त्याची आई क्रूसाकडे होती. आणि आपल्याला संत योहान सांगतो 19व्या अध्यायामध्ये आणि 26 आणि 27व्या चरणामध्ये की पहा हा तुझा मुलगा आणि त्यावेळेस पहा मी तुझी आई. म्हणजे प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या क्षणी त्या क्रूसावर स्वतःला रिक्त केलं आहे. आणि स्वतःला रिक्त करून एवढंच नव्हे तर आपली आई देखील त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि
ही भावनिक निर्वाह केलेली आहे. आता आपल्या घरी जेव्हा लग्न असतं तेव्हा आपण निरवणी करत असतो. निरवणीचा शब्द खूप चांगला निरवणी आहे शब्द आहे की जेव्हा लग्न जाते, मुलगी सासरी जात असते, तेव्हा पालक पिता आई आणि वडील खूप भावनिक होत असते. तिला अश्रू भरून नयनाने तिला निरोप देत असतात. आणि मग आज आपल्या घरी गेल्यानंतर आता आपल्याकडे जी पद्धत आहे की मुलगी त्या घरात आपण स्वाधीन करीत असतो, निरवणी करीत असतो. त्यांच्या घरातील लोकांना सांगत असतो की आमची मुलगी आम्ही तुम्हाला दिलेली आहे, तिचा सांभाळ करा. आणि ती त्यांच्या स्वाधीन करून आईवडील आपल्या स्वतःच्या घरी येत असतात. अशाच पद्धतीने येशूने जणू निरवणी केली आणि सांगितलं की पहा, ही तुझी आई आणि हा तुझा मुलगा. योहानाला सांगितलं ही तुझी आई आहे. आणि म्हणून त्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र मर्यादा जगाला दिलेली आहे. नात्याचं बलिदान तोडलेलं आहे, आईला चिकटून राहिलेलं नाही. कारण आपण जर बघितलं असं तर मत्तीच्या शुभवर्तनामध्ये 12 अध्याय 48 आणि 50 चरण की येशूला सांगितलं गेलं की तुझे बाहेर तुझी आई तुझे भाऊ तुला भेटण्यासाठी थांबलेला आहे. तेव्हा प्रभूने काय उत्तर दिलं, तुम्हाला माहीत आहे की कोण माझी आई, कोण माझे भाऊ, कोण माझी बहीण. जे माझ्या प्रभू माझ्या देवाच्या इच्छेप्रमाणे करतात, हीच माझी आई, तोच माझा भाऊ, हीच माझी बहीण. होय माझे प्रिय प्रभू, स्वतःच्या राज्यासाठी झाले आई वडील भाऊ बहीण जमीन जुमला हे सगळं सोडलेलं आहे. त्याला सर्व काही मिळणार आहे. हे संत मत्तीच्या शुभवर्तनामध्ये 10 अध्याय 21 आणि 31 चरणामध्ये आपल्यासाठी स्पष्ट सांगितलेलं आहे. चौथं बलिदान जे आहे हे दैवी बलिदान आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू हा खरा देव आणि खरा मनुष्य, खरा देव आणि खरा मनुष्य होता. त्याला भूक लागलेली होती, त्याला राग आलेला होता, त्याला थकवा आलेला होता, त्याने वादळ आले तेव्हा तो झोपी गेलेला होता. त्याच्या मित्राच्या घरी तो गेला, जो मृत्यू घडला आज तसं तेव्हा तो रडलेला होता. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की आत्मा उत्सुक आहे पण तो देह अशक्त आहे. मातृच्या शुभवर्तनात येते की जेव्हा त्याला 40 दिवसापर्यंत त्याला मोह झाला, वाळवंटात दिला तेव्हा त्याला मोह झाला. कारण आत्मा उत्सुक आहे आणि तरी देखील शरीर अशक्त आहे. कदाचित आज आपल्याला अनुभव आलेला असेल, मला उपवास करायचा आहे पण तरी देखील थोडंसं खातो, तरी देखील त्या देह अशक्त आहे. मला उपवास करायचा आहे, माझ्या शरीराला मला माहीत आहे की मला उपवास करायचा आहे, पण तरी देखील कुठेतरी थोडंफार आपण खात असतो, कारण शरीर दुर्बल आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा वेळेला दैवी स्वभावाच त्याच्या बाजूला जे चोर होते त्याने त्याला सांगितलं, तुझी शक्ती वापर, दैवी शक्ती वापर आणि तू ख्रिस्त असशील तर स्वतःला आणि आम्हाला वाचव. ह्या क्षणाला तर तुझ्याकडे दैवी शक्ती आहे, तू देवाचा पुत्र आहे आणि म्हणून तू असं कर. आणि त्याची थट्टा केलेली होती, तू ख्रिस्त असलास तो क्रुसावरून खाली ये आणि आम्हाला वाचव अधिकाराने. पण येशूला असे सांगितलेलं होतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूचा हा शेवटचा मोह होता. कदाचित तो क्रुसावर खाली येऊ शकला असता, त्याने त्या चोराला अभिवचन दिलं, त्याला देखील मुक्ती दिली असती, परंतु त्याने ह्या क्षणाला तसं करण्याचं नाकारलेलं आहे. आणि त्याने अब्बा पित्याची उणीव त्याच्या जीवनामध्ये भासलेली आहे. आणि मग आपण शुभवर्तनामध्ये ऐकलेलं आहे, मत्तीच्या शुभवर्तनामध्ये 27 की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आपण दोघं ते गाण्याचं काय घे, मला कदेशी प्रभू परमेशा तुझी एक आशा माझी होती. मला कादेशी प्रभू परमेशा
तुझी एक आशा माझी. हो माझे प्रिय बंधू भगिनींनो, ह्यामध्ये दोन गोष्टी दडलेल्या आहेत की प्रभू येशूचं का कृसावर लटकून राहिला, की ज्यांना वाटते की ह्या जगामध्ये देवाने मला टाकून दिलेला आहे, देव माझ्या बाजूने नाही, अशा लोकांना सांगण्यासाठी, अशा निराशित उपेक्षित दुर्लक्षित लोकांना सांगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांशी एकरूप झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हा देवाचा पुत्र असून देखील या माणसाला देवाची गरज भासली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जीवनामध्ये आपण किती जरी मिळवलं, कितीतरी मोठे झाले, तरी आपला विसावा हा देवाचाच काही आहे. विसावा हॉटेलमध्ये आपल्याला कधीही विसावा मिळणार नाही, हे 100% खरं आहे. विसावा हॉटेलमध्ये विसावा जो आहे हा क्षणाचा आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त खऱ्या प्रेमाचं उगमस्थान आहे आणि त्याच्याच सहाय्याविना आम्ही जगू शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये आम्हाला परमेश्वराची गरज भासली पाहिजे. पाचवं बलिदान जे आहे हे जागतिक सुखाचं बलिदान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेले पाचवा शब्द जो आहे, मला तहान लागलेली आहे, जॉन 19:28 मध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्याच्याकडे पाण्याच्या नद्या वाहत होत्या, ज्याच्याकडे पाण्याचे झरे होते, ज्याच्याकडे रात्रदिवस मुबलक स्वरूपामध्ये पाणी होतं, त्या माणसाला तहान लागणे शक्य आहे. जी शामरोनी स्त्री तेथे आलेली होती आणि जी पाणी मागत होती, जिने येशूकडे पाणी मागितलं आणि त्या बाईला येशूने सांगितलं की हा माणूस कोण आहे हे जर तू ओळखलं असतं तर तुला त्याने जीवनाचं पाणी दिलं असतं. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशाच वेळेला हा माणूस भावना काय असते हे त्याने अनुभवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की साक्षात देवपुत्र असूनही येशू त्याला लागलेली तहान ही त्याची तहान नव्हती. तर प्रत्येक जगातील प्रत्येक एक माणसाच्या आत्म्याची तळमळ आणि त्याची तहान त्याला लागलेली होती, पाण्याची तहान लागलेली नव्हती. आणि म्हणून असं प्रभू येशू ख्रिस्ताने सगळं मान सन्मान सगळं काही आपल्या बसनामध्ये बांधलं आणि बाजूला ठेवलं, केवळ आणि केवळ स्वर्ग सुखासाठी त्यांनी हे आपल्यासाठी केलेलं आहे. मी तहानलेलो आहे. आम्ही जे मानवी आहोत, आम्हाला दैवी पण देण्यासाठी आणि देवाकडे नेण्यासाठी. मदर तेरेसाच्या संस्थेमध्ये आणि विशेष करून तिच्या प्रार्थनेमध्ये चॅपलमध्ये हे शब्द तिथे टांगलेले आहेत, लिहिलेले आहेत की आय थर्स्ट, मला तहान लागलेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माणूस भाजी आणि भाकरी आणि पोळीने याचा भुकेलेला नाही. माणूस हा मायेचा आणि प्रेमाचा भुकेलेला आहे. आणि म्हणूनच मदर तेरेसाने त्याला हे तिलाही पटलेलं होतं. आणि म्हणून दुःखितांच्या चेहऱ्यामध्ये क्रुसावर टांगलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेमळ चेहरा ती दुःखितामध्ये पाहत होती. आय थर्स्ट, मी मला तहान लागलेली आहे प्रत्येक माणसासाठी. आणि म्हणून माझे प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने जागतिक सुखाचा त्याग केलेला आहे आणि जनसेवा आरंभलेली आहे. आपण पाहिलेलं आहे की आज माणसाला बऱ्याचशा वेळा पैशाची तहान लागलेली आहे. पण आपल्या एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पैसा म्हणजे आपण समुद्रातील खारा पाणी पिण्यासारखं आहे. तुम्ही समुद्रातील खारा पाणी कितीही प्या, तुम्हाला तहान लागणारच आहे. तुम्ही पैसा कितीही कमावा तर तुम्हाला आणखी हवा आहे आणि त्यासाठी तुम्ही मेहनत करणार आहोत. संत ऑगस्टीनने आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वरा, आमची हृदय तुझ्यासाठी तयार केलेली आहे, ती तुझ्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीही शांत होणार नाही. सावं बलिदान जे आहे ते आसक्तीचं बलिदान आहे.
माझ्या प्रिय बंधू भगिनीनं 6वा शब्द जो आहे आता सगळं पूर्ण झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. आणि अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त सर्वस्वी आपल्याला दान करीत आहे, सर्वस्वी लोकांसाठी देत आहे. मला दुसऱ्या ठिकाणी गेलं पाहिजे, मला दुसऱ्या ठिकाणी प्रभूच्या सुवार्ता गाजवली पाहिजे, कारण त्या काळामध्ये सगळीकडे सुवार्ता गाजवली नव्हती. आणि म्हणूनच त्याने स्वतःचं चिकटून राहिलं नाही, तर स्वतःला त्याने रिक्त केलं आणि जगासाठी दिलेलं आहे. माणसाने हे जीवन जगत असताना कुठेतरी थांबलं पाहिजे. येशू ख्रिस्त कदाचित काही वर्ष पुढे जाऊ शकला असता, बरीच वर्ष पृथ्वीवर राहिला असता, परंतु त्याने कुठेतरी तो थांबलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्याला कुठेतरी थांबलं पाहिजे. विशेष करून माणसाला कुठे थांबायचं आज कळलेलं नाही आहे. व्यसनामध्ये अडकलेली माणसं, मोबाईलमध्ये अडकलेली माणसं, इंटरनेटमध्ये अडकलेली माणसं, गुन्हेगारीत अडकलेली माणसं, व्यवसायाच्या व्यापामध्ये अडकलेली माणसं आणि वयाचं भान देखील ठेवून कृषीला चिकटून राहिलेली माणसं, आणि ही यादी फार मोठी आहे. आता अशा लोकांनी बघायला पाहिजे की आता सर्व पूर्ण झालेलं आहे आणि शेवटचं बलिदान जे आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे सर्वस्वाचे बलिदान प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पहिला शब्द आपण पाहिला, 14 शब्द आपण पाहिला, आता 7वा शब्द आहे की माझा आत्मा मी तुझ्या ठाई सोपवित आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये नेहमीच पित्याशी संपर्क साधायचा, संवाद साधायचा. आणि म्हणून आपण जर पाहिलं की पित्याचे आणि त्याचे घनिष्ठ संबंध होते, फार घनिष्ठ संबंध होते. दिवसभराचं कार्य केल्यानंतर तो डोंगरावर जात असे आणि आपल्या पित्याशी तो संवाद साधत असे. मी माझ्या पित्याच्या घरी असावे हे तुम्हाला ठाऊक नाही का? जेव्हा हा 12 वर्षाचा मुलगा जेरुसलेमच्या मंदिरात हरवला होता, तेव्हा देखील त्याने हे शब्द उच्चारले होते की माझ्या पित्याच्या घरी असणं गरजेचं आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, आज गरज काय आहे ही स्वर्गातील पित्याला ठाऊक आहे. आपली गरज त्याला माहीत आहे. आणि म्हणून आमची सुंदरशी प्रार्थना आपण म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, ही सुंदरशी प्रार्थना आपण म्हणत असतो. थोडक्यात देवपिता हा सर्व सामर्थ्याचा उगमस्थान आहे आणि म्हणून त्याची इच्छा पूर्ण करणे हेच आमच्यासाठी अन्न पाणी आहे. जेव्हा त्याची इच्छा आमच्याकडून पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही देखील सर्वस्वाचा त्याग केलेला असेल. आपण क्षणभर शांत होईल आणि तुमच्या गोष्टीवर मनन चिंतन करूया. आपले डोळे बंद करूया. प्रभूला सांगूया इतरांना क्षमा करता यावी म्हणून मी माझा अहंकार विसरायला तयार आहे. माझ्या आयुष्यामध्ये सहभागी होता यावे, इतरांना सहभागी होता यावे म्हणून मी माझा स्वार्थ बाजूला ठेवायला तयार आहे. उदात्त हेतूसाठी मी माझ्या नात्याचा त्याग करायला तयार आहे. दुसऱ्यांच्या प्रेमापोटी मी स्वतःला रिक्त करायला तयार आहे का? माझी तहान भूक कशा प्रकारची आहे? शारीरिक की आध्यात्मिक? आणि शेवटी जीवनामध्ये अनेक गोष्टी मिळवत असताना कुठे थांबायचे हे मला समजलेले आहे. मी कोणासाठी थांबावं? श्रेष्ठ गोष्टीसाठी या सर्वात प्रिय गोष्टीसाठी